पंढरपुरातील मार्कडवाडीमध्ये मतदान प्रक्रियेची तयारी सुरू झाली आहे। ग्रामस्थ मतदानासाठी दाखल झालेले आहेत। मार्कडवाडीच्या ग्रामस्थांवर प्रशासनाचं दडपण आहे असा आरोप उत्तम जानकर यांनी केलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मार्कडवाडीमध्ये आज मतदान करण्याचा ग्रामस्थांनी निर्णय घेतलेला आहे आणि या मतदानासाठी ग्रामस्थ दाखल सुद्धा झालेले आहेत। मात्र ग्रामस्थांवर प्रशासनाचं दडपण आहे असा आरोप जानकरांनी केलेला आहे। लोक अनभिज्ञ नाहीत त्या बाबतीत की बाबा की या कायद्यानुसार काय कारवाई होईल, तर ते आपण त्या लोकांना सांगत आहोत की ही कारवाई आम्ही करणार आहोत म्हणून। बूथ लावलेले आहेत, मतदान होणार का? कारण त्यांचं म्हणणं की आता ह्याला परवानगी आहे की नाही, काय नेमकं आहे सगळ्या याच्यामध्ये? हे सर्व आहे ते इलिगल आहे, याला कोणताही आधार नाहीये आणि आम्ही फक्त कायद्याने अभिप्रेत आहे ते कायद्याची अंमलबजावणी आमचं करणं कर्तव्य आहे, ते आम्ही करतोय। योग्य तो बंदोबस्त आम्ही लावलेला आहे। मतदान सुरू झालं तर काय ऍक्शन असणार आहे पुढचे? आम्ही फक्त लोकांना कायद्यानं आम्ही जे करणार आहोत त्याच्याबद्दल आम्ही फक्त माहिती देत आहोत। आता या कायद्याचं उल्लंघन होताना दिसून येते का तुम्हाला प्रत्यक्ष? त्याच्यावर आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत। आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून। प्रताप, आपण पोलिसांची प्रतिक्रिया ऐकलेली आहे। एकीकडे प्रशासनाचा दबाव आहे तर दुसरीकडे ग्रामस्थ मतदान करण्यावर ठाम आहेत। काय नेमकं वातावरण सध्या पाहायला मिळतंय? सध्या गावामध्ये तणावाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते। ही दृश्य आपण बघू शकतो की जानकर जे आहे ते ग्रामस्थांशी बोलताना दिसत आहेत। एकूणच आपण पाहतोय की या ठिकाणी चर्चा करतायत, कारण आपण पाहतो पोलीस प्रशासनाने जानकरांना स्पष्टपणे सांगितलेले की एक जरी मत पडलं तर कारवाई करू आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की या ठिकाणी जर दगडफेक झाली, दंगल उसळली तर त्याला जबाबदार तुम्ही आहात आणि गावकरी जबाबदार आहेत, त्यामुळे आम्ही गुन्हे दाखल करताना विचार करणार नाही, अशा प्रकारचा इशारा दिला। आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की जानकर हे या गावातील ग्रामस्थांशी बोलतायत आणि चर्चा करतायत की आपण आता यापुढचा निर्णय काय घ्यायचा। खरं तर आम्हाला विश्वास जो आहे तो विश्वास पटवून द्यायचा होता की या गावामध्ये जानकर यांनाच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मताधिक्य यापूर्वी मिळालेलं होतं, आता देखील मिळेल। पण आता आपण पाहतो की विधानसभा निवडणुकीत मात्र राम सातपुते यांना या ठिकाणी लीड मिळालं। कोणत्या आधारावर मिळालं अशा प्रकारचा सवाल त्यांचा आहे, तेच तपासायचं होतं। लोकशाही पद्धतीने बॅलेट पेपरवर आम्ही तपासण्याची विनंती पोलीस प्रशासनाला केलेली होती, पण त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त लावला। प्रशासनाच्या वतीने 144 कलम लावलेला आहे आणि हे चुकीचं पूर्णतः अशा प्रकारचं म्हणणं जे आहे ते आपण या ठिकाणी जानकरांचं आहे, गावकऱ्यांचं आहे। आता गावकरी आणि जानकर यांच्यामध्ये चर्चा सुरू झालेली आहे। अवघ्या काही वेळातच जानकर आपला निर्णय जो आहे तो सांगतील किंवा एकूणच आपण पाहतो की सर्व प्रक्रिया आपण संपन्न केलेली आहे, पण प्रशासन मात्र ऐकायला तयार नाही। अशा परिस्थितीत लोकांच्यावर गुन्हे दाखल होणं कितपत योग्य आहे याची चर्चा मी लोकांशी करेन, कारण लोकांच्यावर गुन्हे दाखल होणं किंवा ग्रामस्थांवर गुन्हे दाखल होणं हे बरोबर नाही असं जानकरांचं म्हणणं आहे। त्या दृष्टीने ते चर्चा करताना दिसतात। एकूणच आपण पाहतो की या गावामध्ये पोलीस छावणीचं स्वरूप जे आहे ते प्राप्त झालेलं आहे। एकीकडे चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे आपण पाहतो की बॅलेट पेपरवरची मतदानाची प्रक्रिया पूर्ण या ठिकाणी तयार आहे। काही वेळ तर सुरू होणार होती, पण जानकर ग्रामस्थांशी संवाद साधतायत, नेमकं ते काय म्हणतायत ते आपल्याला ऐकू येतंय का? काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे? चर्चा करतात आपण त्या बाजूला जर गेलो तर जानकर हे ग्रामस्थांची चर्चा करतायत। ही दृश्य आपण बघू शकतो, सर्वजण त्यांची चर्चा ते ऐकतायत। या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो जानकर नेमकं काय बोलतात, काय भूमिका मांडतात हे पाहूया। आपण त्यांच्याशी त्यांचं म्हणणं काय ते ऐकण्याचा प्रयत्न करूया। नाही थांबले की नाही, काय करत नाही, चर्चा चालू हो विषय होणार तो नाही विषय, पण नाही नोटीस नाही गर्दीच नाही, झटापट झाली तर लोक ती बाकी झाली। ठीक आहे, मग आपण दुसऱ्या मार्गाने जाऊ, कायदेशीर मार्गाने आपण तहसीलवरती मोर्चा काढू, या पद्धतीनं सगळा एक त्याचा निषेध करू। बाबा करू दिलं नाही, आपण 4-8 दिवसामध्ये अख्ख्या तालुक्याचा एक मोर्चा काढू, सगळं अशा पद्धतीनं करू शकतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
आपण पाहिलं निर्णय झालेला आहे. मला सांगा नेमकं काय झालेलं आहे, काय म्हणणं आहे आपलं? एक मिनिट साहेब, चर्चा गावकऱ्यांची काय आहे त्याला सांगा. पलीकडे निघू द्या, एक मिनिट पलीकडे निघू द्या. या ठिकाणी मार्कडवाडी गावाबरोबर आपण पाहतोय आम्ही प्रसंगी न्यायालयीन लढा देणार असल्याचं जानकरांनी म्हटलेलं आहे. पोलीस प्रशासनाबरोबर चर्चा सुरुवातीला केली. पोलीस प्रशासनानं त्या ठिकाणी तुम्ही एक बी मतदान पोल केलं तर आम्ही हे साहित्य तुमचं मतपत्रिका असतील मतपेट्या असतील आम्ही सगळं गुंडाळून घेऊन जाणार आहोत. तुमच्यावर सगळ्यावरती आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत. आम्ही अगोदरच 144 कलम पुकारलेला आहे. आता या प्रशासनाच्या भूमिके संबंधी सगळ्या गावकऱ्यांशी या ठिकाणी चर्चा करण्यात आली. गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की जर मतदानच करू देत नसतील ते आपण पेट्या धरून ठेवणार आणि ते हिसकावून घेतील. यामध्ये गोंधळ उडेल आणि त्याचे झटापट होईल आणि झटापटीमध्ये लोक निघून जातील. जी मतदानाची प्रक्रिया आहे किमान 1500 मतदान तरी पोल होण्याशिवाय या ठिकाणचा रिझल्ट येऊ शकत नाही आणि ते 1500 मतदान या ठिकाणी मला होणार होतं. परंतु प्रशासनाच्या या भूमिकेमुळं या ठिकाणी मतदानच करू द्यायचं नाही आणि साहित्य घेऊन जायचं हा पोलिसांनी इथं सगळा केलेला प्लॅन आहे. त्यामुळं आम्ही या ठिकाणी थांबण्याचा गावकऱ्याबरोबर चर्चा केल्यानंतर निर्णय घेतलेला आहे. आम्ही येणाऱ्या 8 दिवसामध्ये प्रांत कार्यालय असेल किंवा अजून जिथं सुयोग्य न्याय मागण्याचं ठिकाण असेल त्या ठिकाणी ताकदीनं 25,000 ते 50,000 लोकांचा या तालुक्यातला जो आक्रोश आहे हे निवडणूक आयोगापर्यंत या न्यायव्यवस्थेपर्यंत या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा ताकदीनं प्रयत्न करू आणि यामध्ये मात्र न्याय मिळाल्याशिवाय हा उत्तमराव जानकर थांबणार नाही एवढंच मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो. बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला न्याय मिळेल असा प्रकारचा विश्वास कसा काय वाटतो, अशा प्रकारचा सवाल उपस्थित केला जातो. नाही, नक्कीच या गावामध्ये जे मतदान झालंय ते 1400 मतदान मला आणि 502 मतदान हे समोरच्या उमेदवाराला झालेलं आहे. मी त्याची सगळी प्रक्रिया पूर्णपणे या तालुक्यातला अभ्यास केलेला आहे आणि असं असताना त्याला 1003 म्हणजे दुप्पट मतं दाखवलेली आहेत. म्हणजे त्याची ती सिस्टीमच होती की दुप्पट मतं कशा पद्धतीने ट्रान्सफर करायची आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला ही पडताळणी करायची होती. या गावाचा आक्रोश होता. या गावाला बघायचं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही दिलेलं मत हे ईव्हीएम मधून उत्तमराव जानकरला न जाता दुसऱ्याला का गेलं आणि त्याची पडताळणी करण्यासाठी खरं तर शासनानं ही सहकार्याची भूमिका घ्यायला पाहिजे होती, प्रशासनानं घ्यायला पाहिजे होती, पोलिसांनी घ्यायला पाहिजे होती. परंतु प्रांताने जमावबंदीचे आदेश काढले, तहसीलदारने ही निवडणूक प्रक्रिया घेता येणार नाही अशा पद्धतीचे आदेश काढले आणि पोलिसांनी या ठिकाणी तुमचं साहित्य सगळं तुम्ही एक मत टाका, तुम्ही मत टाकल्याबरोबर आम्ही तुमचं साहित्य घेऊन जाणार आहे आणि त्या ठिकाणी नक्कीच सरकार घाबरतंय की ही प्रक्रिया होऊ देत नाही आणि मग तुम्हाला न्याय मागायचा कसा. ही साधी प्रक्रिया होती आणि या साध्या प्रक्रियेतनं तुम्हाला सगळे उमेदवार महाराष्ट्रातले असतील, सरकार असेल, ते सगळ्याच्या पुढे चित्र जाणार होतं. तुम्ही सगळ्या चॅनलची मीडिया या ठिकाणी तुमच्या समक्ष लाईव्ह पद्धतीनं मतदान होणार होतं आणि प्रशासनानं जर हे मतदान करू दिलं असतं तर हे चित्र महाराष्ट्राच्या समोर यावं यासाठी मी रात्र झोपून या ठिकाणी ह्या लोकांना आधार देण्यासाठी, ह्या लोकांना एक विश्वास देण्यासाठी मी रात्रभर या चटईवरती झोपलो होतो. सगळं गाव 1000 लोक झोपले होते पण 1000तले लोक आता पोलीस असल्यामुळं 300-400 लोक या ठिकाणी आहेत. बाकीचे लोक यायला तयार नाहीत आणि जर आले तर या ठिकाणी पोलिसाबरोबर झटापट करणं, मुलं शाळेमध्ये जाणं आणि त्यातून जो रिझल्ट आहे मला जो 1500 मतं पोलिंग झाल्याशिवाय निघत नाही तो घेता येत नाही. म्हणून या ठिकाणी थांबण्याचा निर्णय गावकऱ्याबरोबर चर्चा करून आम्ही घेतला. नक्कीच जे इथं घडलं तेच राज्यामध्ये घडलेलं आहे आणि इथं सुद्धा एक मत बीजेपीला गेल्याशिवाय दुसरं मत ट्रान्सफर होत नव्हतं. त्यामुळे त्यांना 54,000 मतं पडली की 1,08,000 झाली त्याची. म्हणजे प्रत्येक मताला म्हणजे एकाच एक असा फॉर्म्युला या ठिकाणी होता आणि म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं या ठिकाणी जो विरोध केला
जी जाणीवपूर्वक या ठिकाणी मतदानाची पडताळणी करू दिली नाही. अशीच याच गावात नाही, मी 10 गावामध्ये जरी अशा पद्धतीनं आपण बूथ लावले आणि साधी प्रक्रिया आहे, सोपी प्रक्रिया आहे, गाव स्वखर्चानं करतंय. त्याच्यामध्ये काय कोणाला शासनाचा खर्च आहे, कुठं पोलीस प्रशासन आम्ही मागतोय, बंदोबस्त मागतोय, असं काहीही नव्हतं. परंतु प्रशासनाने या ठिकाणी अडवणूक केलेली आहे. निश्चितपणानं न्याय हा कोणत्याही परिस्थितीत उत्तमराव जानकर न्याय मिळवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही मोठ्या प्रमाणात आरोप करताय की अशा प्रकारे मतं ट्रान्सफर झाले, काय पुरावे आहेत जानकरांकडे? ते मी तुम्हाला एक 15 ते 20 दिवसानंतर 100% दाखवणार आहे आणि ते लाईव्ह पद्धतीनं दाखवले जातील. तेवढ्यासाठीच हा गावकऱ्यांचा अट्टास होता आणि मला सुद्धा बघायचं होतं. त्यासाठी मी एक रात्र मुक्कामाला या ठिकाणी येऊन थांबलेलो होतो. धन्यवाद. तर पोलिसांनी एकही मत जरी दिलं तरी जानकरांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जी प्रक्रिया आहे ती प्रशासनाला होऊ द्यायची नव्हती, कारण त्या ठिकाणी जी प्रक्रिया आहे ती राबवली असती तर सत्य बाहेर आलं असतं आणि हे सर्व राज्यासाठी लागू झालं असतं. जे इथं घडलंय तेच राज्यामध्ये घडलेलं आहे. त्यामुळे आमच्या प्रकारचा जो संशय होता तो संशय खरा ठरतोय, कारण आपण पाहतोय प्रशासन सरकार ही प्रक्रिया पूर्ण करू देण्याला विरोध करते. त्यामुळे ही प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेतलाय, कारण गुन्हे दाखल होत असतील तर ते योग्य नाही, अशा प्रकारचं म्हणणं उत्तमराव जानकर यांचं आहे. एकूणच आपण पाहतो की या गावामध्ये बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची प्रक्रिया पूर्णपणे झाली होती, पण एक जरी मतदान पडलं तर मात्र आम्ही गुन्हे दाखल करू आणि त्याचबरोबर ते जे बॅलेट पेपर आहे किंवा एकूणच सर्व मतपत्रिका आहे ते आम्ही घेऊन जाऊ, अशा प्रकारचा इशारा पोलिसांनी दिल्यानंतर जानकरांनी मी वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी न्याय मागणार आहे आणि त्याचबरोबर माझ्याकडे जे पुरावे आहेत ते त्या 15 दिवसात मी उघड तुमच्या समोर करेन, त्यावेळेला सर्वांनाच विश्वास बसेल, अशा प्रकारचा दावा केलेला आहे. जानकरांच्या दाव्यामध्ये कितपत तथ्य आहे येणारा काळच ठरवेल. अगदी धन्यवाद प्रताप, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान मार्कडवाडीमध्ये कलम 144 लागू केल्यावरून संजय राऊतांनी टीका केली आहे. काय संजय राऊत म्हणाले पाहूयात. गावागावातून लोक फेरमतदान घेत आहेत, याच्यावरती निवडणूक आयोगानं भाष्य केलं पाहिजे. आणि आज माळशिरसमधल्या त्या गावात बरं का मार्कडवाडीत 144 कलम लावलाय, कर्फ्यू लावलाय. लोकशाही मार्गानं मतदान घेऊ इच्छिणाऱ्या लोकांवरती 144 कलम लावून त्यांना घरातून बाहेर पडू नका अशा धमक्या दिल्या जात आहेत.